हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये. हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये. आज आपण स्लीव डिझाईन पाहणार आहोत. सर्वजण शेवट पण व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची कटिंग पाहिली होती, प्रिन्सेस कट. त्यासाठी स्लीव बनवायची आहे. तर ही उंची 11.5 आहे. अशी शिवून 10.5 तयार होईल. आता एवढी लागणारच आहे पूर्ण. हे 2 भाग आहेत तसे. तर ह्याला आपण 4 भाग करून घेऊ. आर्म होलसाठी आपल्याला आता 10.5 इंच तयार पाहिजे. 10 तरी लागणार आहे. तर हे वरच्या बाजूने 3 इंच ठेवलेलं आहे मी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 3.5 पण घेऊ शकता, पण सगळ्यांना ओढल्या जातात स्लीव, तसे बसत नाहीत सगळ्यांना, म्हणून मी 3 ठेवलेलं आहे. ही ओपन बाजू आहे या साईडची. तर हे पाहायचं आहे आता 10 झालं की नाही. कमी पडत आहे थोडं. मी असं सरकवून घेणार आहे. या प्रकारे सरकवले की आता आपण पाहायचं आहे आर्म होल 10 इंच पाहिजे आपल्याला. शिलाई असते मध्ये आपली 1.5 इंच, त्याच्यामुळे जास्त ठेवावं लागते थोडंसं. तर हे 10 इंच झालं आता हे. तर हा एवढ्या भागाला जॉईंट लावून घ्यायचं. दंड घेर पाहू आता किती झाला. तर 5.5 तयार पाहिजे आपल्याला. साडेपाच तयार. तर 2 इंच तरी शिलाई ठेवायची आहे आपल्याला. हार असं कमी नाही ठेवायचं. तर हे असं आखून घेतलं दंड घेर पण. तर एवढं कटिंग करून घेऊ आपण. एक 2 सूत थोडं जास्त ठेवायचं आपल्याला. आधी वरच्या बाजूने शिवून पुन्हा उलटं करायचं असते, त्याच्यामुळे कमी ठेवायचं. जास्त ठेवायचं हे थोडं, एकदम कमी नाही घ्यायचं माप. तर ही वरची बाजू आपण आखून घेऊ आता. हे 2-2.5 इंच आपण सरळच ठेवायचं आहे वरची बाजू इथे. इथून मग आकार द्यायचा आहे. एक 1.5 इंचापर्यंत सरळ ठेवायचं इथे, पण फिटिंगला मग परेशानी होत नाही. नाहीतर तर हे पण कटिंग करून घेऊ आपण. सगळे दोरे वगैरे कटिंग करून घ्यायचं. इथे जॉईंट आहे हे पण कट करायचं. तर यासाठी आपण आता जॉईंट काढून घेऊ. याच इथे राहिलेल्या भागामध्ये जॉईंट घ्यायचं काढून. हे जॉईंट करून घ्यायचं उलट सुलट पाहून. मग आकार देऊन याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं. दुसरी पण बाजू ह्याच्यातच निघेल. दोन्ही पण निघतात बाजू ह्याच्यामध्ये. एक कटिंग केलं की दुसरी बाजू या साईडनं काढायची. याचा क्रॉस होईल, मग या साईडनं दुसरी काढायची. तर हे झालं आपलं माप. आता तर यासाठी डिझाईन कशी करायची पाहू आपण. आधी आता हे जॉईंट लावून घेते मी, स्टिचिंग करून घेते, मग पाहू आपण.
हे असं अस्तर काढून घेतलेलं आहे मी. याला पण जॉईंट आलेला आहे. तर जॉईंट आलेली बाजू एक साईडच केली मी. ही पुढच्या बाजूला लावून टाकायची. आता या पण वरच्या मेन फॅब्रिकला जॉईंट आलेला आहे. तर या बाजूने आपण असा पुढचा आकार द्यायचा आहे आर्महोलचा. थोडंसं जास्त ठेवले अस्तर मी या साईडनं पण शिवून उलटं केलं की थोडं कमी जास्त होतं म्हणून जास्त ठेवलेलं आहे. तर आपण हा पुढचा आकार काढून घेऊ आता. हा असा आकार झाला आपला. ते वाटलं तर पुन्हा अजून आपण कमी जास्त करू शकतो. अजून जास्त कटिंग वगैरे करायची असेल, थोडं खाली बरं वाटत असेल तर थोडासा आकार देऊ शकतो आपण अजून नंतर. तर असं डबल फोल्ड करून याला मोजून घ्यायचं आहे. आता वरून 3 इंच ठेवलेला आहे मी व 3 इंचापासून 6 इंच घेतलेलं आहे खाली अंतर. व मध्यभाग काढून घ्यायचा 3 इंचावर व इथे 1.25 इंच घेतलेला आहे मी. तर असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. सगळ्या बाजू बरोबर करायच्या. एवढंच कटिंग करून घ्यायचं आहे. काय वाटलं तर अजून कमी जास्त आकार करू शकतो आपण, पण अगोदरच कटिंग नाही करायचं जास्त. तर असा आकार झाला हा. तर याला मध्यभागी आपण पॅच लावणार आहोत. यासाठी हे कापड आहे उरलेलं असं. हे 5 इंच आहे उंची याची. तर ह्याला अस्तर लावून असे तर चुन्या घ्यायच्या मध्यभागी. इथे चुन्या घेऊन इथे जॉईंट करायचं आहे व मग या बाजूने पण असं लावून घ्यायचं आहे, शिवून घ्यायचं आहे. हे मध्यभागी ठेवून असं व इथे एक बटन लावायचं या ठिकाणी. हे साईडचं मी नंतर कटिंग करून घेणार आहे. आधी तयार करून घेऊ आपण. तयार केलं की हे मधली बाजू 2.5 आहे, तर शिवल्यानंतर हे 3.5 होईल. मग 3.5 आहे तर आपल्याला हे 4.5 पाहिजे, म्हणजे 1 इंच जास्त लागतं माप हे. तर हे असं 4.5 आलं पाहिजे, म्हणून मी हे नंतरच कटिंग करून घेणार आहे. आधी इथे चुन्या टाकून लावून घ्यायचं आहे आपल्याला.
थोडंसं जास्तच ठेवलेलं आहे. 6 इंच झालं हे. आता सर्वजण सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, लाईक करा. ही पण साईड कटिंग करून घ्यायची. तर याला पण अस्तर काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे असं बसून जाईल हे. हे असं कटिंग करून घ्यायचं आहे. तर मी असा प्याज घेते मध्यभागी चुन्या घेऊन, मग नंतर आपण फायनल लुक पाहू याचा. तर मी असं स्टिच करून घेतलेलं आहे. आता एवढं असं कटिंग करून घ्यायचं याच्या शिलाई बरोबर. व हे कॉर्नर सगळे कट करून घ्यायचे. व इथे पण असे कट लावायचे पूर्ण याला, असे कट लावायचे सगळीकडे, म्हणजे आकार व्यवस्थित बसतो. व या दोन्ही कॉर्नरला असं बरोबर कटिंग करून घ्यायचं. व ही बाजू नंतर शिवायची आपल्याला. तेव्हा तुम्ही पायपिंग केली तरी पण चालतंय. आधी शिवलं तर हे तर असं उलटं करता येत नाही, उलटवून घेता येत नाही. हे पूर्ण असं कटिंग करून उलटवून घ्यायचं आधी, पण नंतर हे खालचं शिवायचं, नाही तर उलटं होत नाही. तर आपली अशी फायनल डिझाईन झाली आता हे. येस, हे पूर्ण उलटं केलं की मग याला मी असं करून जॉईंट करून घेतलेलं आहे. असं मध्यभाग ठेवून अशी टीप मारून घेतलेली आहे पूर्ण दोन्ही साईडनं. अशी असं पूर्ण टीप मारायची. 5 नंबरने घ्यायची आधी, म्हणजे काही कमी जास्त झालं तरी पण कळत आहे आपल्याला. नंतर अशी डिझाईन तयार झाली. सगळं बाजूचं कटिंग करून घ्यायचं, उरलेलं सगळं अस्तर वगैरे. हे पण उलट बाजूने शिवून इथून उलटा करून घ्यायचं या बाजू, इथून या स्पेसमधून. व नंतर टिप घ्यायची दाब. वर पण 5 नंबर टिप घेतलेली आहे. तर आता असं जॉईन करू शकतो आपण. कशी वाटली डिझाईन नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर्वांचे.